आणि यानंतर एक मोठी बातमी, सिडकोनं व्यापारी संस्थेला दणका दिलाय। नवी मुंबई मर्चंट चेंबरचा भूखंड सिडकोनं जप्त केलाय। वाशीमध्ये गोडाऊनसाठी 1998 साली व्यापारी संस्थेला संबंधित भूखंड दिला गेलेला होता। 9.5 एकरांच्या भूखंडावरती 1998 पासून बांधकाम झालेलंच नव्हतं आणि या भूखंडाचे 64 कोटी रुपये सुद्धा सिडकोला दिले गेले नव्हते किंवा सिडकोमध्ये भरलेले नव्हते। या भूखंडावरती अनधिकृत पद्धतीने झोपडपट्टी उभारण्यात आलेली होती किंवा तिथे ती वसलेली होती। या व्यापारी संस्थेचे अध्यक्ष आहेत मोहन गुरदानी, पण आता या व्यापारी संस्थेला दडका देत नवी मुंबई मर्चंट चेंबरचा भूखंड सिडकोनं जप्त केलाय। विनय म्हात्रे आपल्याला अधिक माहिती देतील। विनय, कशी झाली आहे ही कारवाई? ज्ञानदा, 1998 पासून हा भूखंड वरती कोणतंच विकासाचं काम झालं नाही किंवा त्या बांधकामाचं कोणतंच काम झालं नाही। त्याचबरोबर ज्या व्यापाऱ्यांसाठी हा गोडाऊनसाठी हा भूखंड दिला होता, तब्बल वाशीतल्यासारख्या एपीएमसी बाजारपेठेला लागून असलेला हा 9.5 एकराचा हा भूखंड आहे आणि हा मोक्यावरचा भूखंड होता। त्यावरती अनेक विकासकांचं त्याचबरोबर काही पुढाऱ्यांचा देखील डोळा या सगळ्या भूखंडावरती होता। व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न गेले अनेक वर्षापासून सुरू होतं आणि आपण पाहिलं की एकूण 64 कोटी सिडकोचे भरणा केला गेला नाहीये। त्याचबरोबर महापालिकेचा देखील मालमत्ता कराचे पैसे भरण्यात आले नव्हते आणि यावरती कोणताच बांधकाम न झाल्यामुळे अखेर आज धन्यवाद विनय या सगळ्या माहितीबद्दल। तर भूखंडाचे 64 कोटी रुपये सुद्धा सिडकोला अदा केलेले गेलेले नव्हते, त्यामुळे या व्यापारी संस्थेकडनं सिडकोनं हा भूखंड आता परत मिळवलाय। आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ होते। उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला सुद्धा दरवाढ लागू असेल, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसते। केंद्र सरकारकडनं पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी 2 रुपयांनी महाग करण्यात आली आहे। दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार नाही, केवळ एक्साईज ड्युटी वाढते असं पेट्रोलियम मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। शेअर बाजारात आज 2226 अंकांची घसरण झाली। सेन्सेक्स 73,137 तर निफ्टी 22,161 अंकांवरती बंद झाला। त्यामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 19 लाख कोटी रुपये बुडालेत। प्रशांत कोरेटकरचा तुरुंगातला मुक्काम पुन्हा वाढलाय। कोरेटकरच्या जामीन अर्जावरचा निकाल कोल्हापूर सत्र न्यायालयानं राखून ठेवलाय। कोरेटकरच्या जामिनावरती आता 9 एप्रिलला कोर्ट आपला निकाल देईल। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडनं दिलासा कायम ठेवला गेलाय। कामराच्या याचिकेवरची सुनावणी 17 एप्रिलपर्यंत तहकूब झाली आहे। एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेल्या गाण्यामुळे कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेलाय। नाशिकच्या काळाराम मंदिराचे अध्यक्ष मनील कुमार लोकवणी यांना उच्च न्यायालयानं हटवलंय। पूजेचे पैसे व्याजासह कोर्टात जमा करावेत असे आदेश दिले गेलेत। दरम्यान या आदेशानं नाशिक शहरात खळबळ माजली आहे। राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत धाराशिवमध्ये मास कॉपीचा प्रकार समोर आलाय। धाराशिव जिल्ह्यातील 215 पैकी 125 विद्यार्थी एकाच केंद्रावरील असल्याचं समजतंय। चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक महासंघानं शिक्षण विभागाकडे केली आहे। शिष्यवृत्तीच्या परीक्षेतील मास कॉपी प्रकरणात न्यूज 18 लोकमतच्या बातमीची प्रशासनानं दखल घेतली। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महिला घोष यांनी चौकशी समितीची स्थापना केली आहे। चौकशी समितीला 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत। सोलापूरमध्ये 2 शाळकरी मुलींच्या मृत्यूनंतर महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे। बाबू जगजीवन झोपडपट्टीमध्ये मेडिकल कॅम्प सुरू करत स्थानिक नागरिकांच्या आरोग्य तपासण्या केल्या जात आहेत। आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात 80 ते 90 घरात डेंग्यूचा प्रादुर्भाव करणाऱ्या अळ्या सुद्धा आढळून आल्या आहेत। सोलापूरच्या कुचन परिसरात नागरिकांना काळसर पाण्याचा पुरवठा होतोय। गेल्या महिनाभरापासून दूषित पाणी येत असल्याची तक्रार या नागरिकांनी दिली आहे। तर महानगरपालिकेचं सोलापूरकरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। उल्हासनगरच्या शास्त्रीनगर परिसरात एक आई आपल्या 9 वर्षांच्या मुलीला रोज बेदम मारहाण करायची। या संदर्भात स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी चौकशी केली आणि संबंधित महिला ही बांगलादेशी असल्याचं स्पष्ट झालं। या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक झाली आहे। बोरिवलीमध्ये बेस्ट बस खाली चिरडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला। राजेंद्रनगरचा पूल ओलांडताना ही घटना घडली। बस चालकाला ताब्यात घेत पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे। गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब दरम्यान मुंबई मेरीटाईम बोर्डाकडनं 229 कोटी रुपये खर्च करून कुलाबा जेटी आणि टर्मिनल प्रकल्प प्रस्तावित आहे। मात्र या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय।
भाऊचा धक्का किंवा इतर ठिकाणी जेट्टी उभारण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुण्यामधल्या जेएम रोड परिसरात वाळूनं भरलेला ट्रक चेंबरमध्ये अडकला. या ट्रकचं पाठीमागचं चाक चेंबरमध्ये अडकल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. पिंपरी चिंचवडच्या कुंजबन सोसायटीतील 9व्या मजल्यावरच्या फ्लॅटला मोठी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवत रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलं. पुण्याच्या वारजेमध्ये फर्निचरच्या गोदामाला सुद्धा आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. मालाडच्या मालवणी परिसरात 2 महिलांचा ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. आम्हाला ड्रग्जचं व्यसन लागलंय, ड्रग्ज घेतल्याशिवाय आम्हाला राहवत नाही असा या 2 महिलांमधला संवाद सुद्धा या व्हिडिओतनं ऐकू येतोय. गिरीश महाजनांवरती कोणताही आरोप केला नसल्याचं एकनाथ खडसे म्हणतात. एका पत्रकाराच्या व्हिडिओ कॅसेटवरती प्रतिक्रिया दिल्याचं खडसेंनी सांगितलंय. दरम्यान कुठलाही उद्योग केला नसल्याचं म्हणत तोंड काळं करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. रावसाहेब दानवेंनी सिग्मा रुग्णालयात बसून आपला पराभव केला. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी दानवेंवरती गंभीर आरोप केलाय. दरम्यान आम्ही पुन्हा एकदा मैदानामध्ये येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मराठा आमदारांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केलं असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केलेला. दरम्यान सदावर्तेंच्या आरोपात कोणतंही तथ्य नाही असा पलटवार आमदार प्रकाश सोळंकेंनी केला. हा वाद वंजारी आणि मराठा नव्हता, हा खंडणीचा प्रकार होता. म्हणूनच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली असं सोळंकेंनी म्हटलंय. धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवरती महायुतीचा झेंडा फडकला. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांनी आपलं वर्चस्व कायम राखत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना धक्का दिलाय. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यावरती भाजपनं दावा ठोकला. ठाणे भाजपचा बालेकिल्ला आहे, भाजपचे 9 आमदार आहेत असं मोठं वक्तव्य संजय केळकर यांनी केलंय. खासदार सुप्रिया सुळेंनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी भिसे कुटुंबियांकडून घडलेल्या सगळ्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री आणि राज्याच्या आरोग्य विभागासोबत चर्चा करू अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली आहे. गोरक्षा समितीच्या माध्यमातून कुरेशी समाजावरती अन्याय केला जात असल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केलाय. त्यामुळे कसाब व्हायलाही तयार असल्याचं त्यांनी वक्तव्य केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. माथाडी कामगारांच्या कायद्यात बदल करण्यात आलाय. यामुळे खोटे कामगार ओळखून खऱ्या कामगारांना न्याय देता येणार आहे. दरम्यान कामगारांच्या समस्या सुद्धा तातडीनं सोडवल्या जातील अशी माहिती कामगार मंत्र्यांकडून देण्यात आली आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये 3 AC शववाहिकांचं लोकार्पण झालं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शववाहिकांचं लोकार्पण पार पडलं. लोणावळ्यामधील मनसे कार्यकर्त्यांचं राज ठाकरेंनी कौतुक केलंय. मराठी भाषेसंदर्भात जनजागृती केल्यामुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या डॉक्टर घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला त्यांनी राजीनामा सुपूर्द केलाय. भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना पत्र पाठवलं. डॉक्टर घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबियांनी पत्रातनं केला. घैसास यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी या पत्रातनं केली आहे. पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात डॉक्टर घैसास यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार अमित गोरखेंची आहे. तर त्यांची वैद्यकीय सनदही रद्द करावी अशी मागणी ते करतात. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे. मंगेशकर रुग्णालयानं रुग्णाची दखल घेतली नाही असा आरोप रुपाली चाकणकरांनी केला. जर वेळेत उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता असंही त्यांनी नमूद केलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही नियमावली पाळलेली नाही. अंतिम अहवालानंतर दोषींवरती कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासन रुपाली चाकणकरांनी दिलंय. शहापूर तालुक्यात सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. शहापूर तालुक्यातल्या तापमानाचा पारा 46 अंशांवर पोहोचला. त्यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. भुसावळमध्ये उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत. भुसावळचं तापमान 43 अंश सेल्सिअसवरती पोहोचलंय. यंदाच्या उन्हाळी मोसमातलं हे सर्वाधिक तापमान आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी असं सांगितलं जात आहे. चंद्रपुरात उष्णतेमुळे नागरिक हैराण आहेत. तापमानाचा पारा 43 अंशांवर गेलाय. उन्हापासून संरक्षणासाठी दुपट्टा, गॉगल अशा साहित्यांचा वापर वाढलाय. यवतमाळमधल्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचलाय. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
चिपळुणात तापमानाचा पारा 42 अंशांवर आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट जोर धरतेय आणि हवामान खात्यानं पुढच्या 4 दिवसांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे। धुळे जिल्ह्यातल्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। धुळे जिल्ह्याचा पारा 42 अंशांवर आहे। दरम्यान उन्हापासून बचाव करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर शहरानं यंदा तापमानाचे सगळे रेकॉर्ड मोडलेले आहेत। शहराचं तापमान 41 अंशांवर पोहोचलंय। दरम्यान तापमान आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। यामुळे 4 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। नांदेड शहरातल्या अनेक भागातही पाणी पुरवठा विस्कळीत आहे। यामुळे पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। दरम्यान काही भागात टँकरनं पाणी पुरवठ्याचा निर्णय झालाय। हिंगोलीच्या सेनगाव परिसरात जंगलातल्या कृत्रिम पाणवठे हे सध्या कोरडे ठाक पडलेत। वन्य प्राण्यांची भटकंती थांबवण्यासाठी वन खात्याकडनं वनपरिक्षेत्रात कृत्रिम पाणवठे उभारले गेले होते। मात्र यामध्ये पाणीच नसल्यामुळे हे पाणवठे कोरडे पडलेत। कोल्हापूरच्या वाघबीळ परिसरात तरुणांच्या टोळक्याकडनं एकाला मारहाण झाली आहे। यावेळी दगडफेक झाल्याची माहिती असून या घटनेचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। जळगावमध्ये वयाची 100 वर्ष पूर्ण केलेल्या 2 नागरिकांनी कर्करोगावर मात केली आहे। गेल्या 2 वर्षांपासून दोनही रुग्ण कर्करोगानं आजारी होते। शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानं कुटुंबासोबत ते सध्या सुखरूप जीवन जगतात। जळगावात लेंडी नाल्यात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत पालिका आयुक्तांना जाब विचारलाय। दरम्यान येत्या 3 दिवसात नालेसफाईचं आश्वासन आयुक्तांकडनं दिलं गेलंय। नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव शहरात बस स्थानक नसल्यानं प्रवाशांना उन्हातच बसची वाट पाहत ताटकळावं लागतंय। दरम्यान नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर शासकीय जागा उपलब्ध नसल्यानं बस स्थानक उभं राहिलं नाही अशी उत्तरं दिली जातात। चिपळूण गुहागर मार्ग आणि मुंबई गोवा महामार्गाला जोडणारा वाशिष्ठी नदीवरचा एत्रॉन पूल वाहतुकीसाठी बंद झालाय। दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे पुलावरनं वाहतूक बंद करण्यात आली आहे। सावंतवाडीच्या सालेनवाडा परिसरामध्ये गवारेड्यांच्या कळपाचा वावर दिसतोय। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान गवारेड्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। सिंधुदुर्गामध्ये पट्टेरी वाघ असल्याचा दावा वनखात्यानं नुकताच केलेला। दरम्यान निसर्ग अभ्यासक दर्शन वेंगुर्लेकर दोडामार्ग जंगलपट्ट्यात भ्रमंती करत असताना त्यांनी नर जातीच्या पट्टेरी वाघाला कॅमेऱ्यात कैद केलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। सध्या यात्रा आणि जत्रांचा मोसम सुरू असल्यानं घराघरात साफसफाई होते आहे। पुण्याच्या आंबेगावातील घोड नदीवर पंचक्रोशीतल्या नागरिकांनी कपडे धुण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र दिसतंय। धुळे शहरातील सर्व नाल्यांवरती लोखंडी जाळ्या बसवण्यात येणार आहेत। नागरिकांनी इथे घाण किंवा कचरा टाकू नये यासाठी महापालिकेनं खबरदारी घेतली आहे। वाशिष्ठी नदीवरचा एनरॉन पूल सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला आता सुरुवात केली जाते। परशुराम घाटातील रॉक बोल्टिंगचं काम अंतिम टप्प्यात आलंय। त्यामुळे आगामी पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका कमी होणार आहे। पाटणच्या लेंढोरी गावात एका शेतकऱ्यानं शेतामध्ये रानगव्यांनी धुडगूस घातल्यामुळे संताप व्यक्त केला। शेतात धुडगूस घालून 20 ते 25 रानगव्यांनी 4 एकरातल्या कलिंगडाचं शेत उद्ध्वस्त केलंय। गोंदियामध्ये महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। 12 तास विद्युत पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे। 2 दिवसात मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जातोय। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। तातडीनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची मागणी सुद्धा होती आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्याचा यवतमाळमधल्या शिवसैनिकांनी निषेध नोंदवला। कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांनी तात्काळ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होती आहे। जळगावमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेले कार्यकर्ते कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना काळे झेंडे दाखवणार होते। दरम्यान चुकीच्या पद्धतीनं ताब्यात घेतल्याचा आरोप कार्यकर्त्यांचा आहे। भिवंडीच्या आतकोली येथील डम्पिंग ग्राउंड विरोधात स्थानिक पंचक्रोशी संघर्ष समितीनं 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं। ठाण्यातील कचरा या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जातोय। दरम्यान प्रशासन ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करतंय असा आरोप करत स्थानिक नागरिक आक्रमक झाले। मालवण तालुक्यातील देऊळवाडा ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी घेण्यात आलेल्या जमिनीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय। या प्रकल्पाची चौकशी व्हावी यासाठी ग्रामस्थांनी गटविकास कार्यालयाबाहेर वाजंत्री आंदोलन केलं।
नाशिकमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या विरोधात मोर्चा निघाला. पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांसह नातेवाईकांनी केलाय. दरम्यान संबंधित पोलिसांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी होतीये. पंढरपूरच्या लवंगमध्ये महावितरण कंपनी विरोधात युवा सेनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. वाघोली गावातील खंडित होणारा विद्युत पुरवठा तातडीनं सुरू करावा अशी मागणी केली गेली. बीडमध्ये ग्राम रोजगार सेवक संघटना आक्रमक झाली आहे. शेकडो ग्राम रोजगार सेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. 8,000 रुपये मानधन देण्यासह 2,000 रुपये भत्ता द्यावा अशी मागणी करण्यात येते. जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडलं. तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली गेली आहे. मागण्या पूर्ण न केल्यास संप पुकारण्याचा इशारा दिला गेला आहे. शिर्डीच्या साई मंदिरात 3 दिवसीय रामनवमी उत्सवाची सांगता झाली. काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता करण्यात आली. पंढरपुरात चैत्री यात्रेनिमित्त नगर परिषदेच्या बंधाऱ्यातनं चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलं. यामुळे वारकऱ्यांसह भाविकांना पवित्र स्नान करता येणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चैत्री यात्रेनिमित्त 6 लाख बुंदीचे लाडू आणि 60,000 राजगिरा लाडूचा प्रसाद वाटला जाईल. 90 कर्मचाऱ्यांच्या मदतीनं हा प्रसाद बनवला जातोय. गोंदियामध्ये माझी वसुंधरा अभियानातनं विद्यार्थिनींनी भिंतीवरती चित्र रेखाटली आहे. चित्रातनं विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्तीचाही संदेश दिलाय. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज टोलनाक्यावरच्या एका कारला अचानक आग लागली. या आगीमध्ये गाडीचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत आगीवरती नियंत्रण मिळवलं. चिपळूणच्या कोकण बाजार मॉलमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. मॉलचं शटर तोडत चोरट्यांनी 55 ते 60 हजारांची रोकड लंपास केली. दरम्यान चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बुलेटिनमध्ये यानंतरही आपल्याला आणखी काही घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक. नंतर आज राज्यभरात जिल्ह्यात गावागावात शहरात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात त्याचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी करतोय. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. दीननाथ रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांनी पत्रकार परिषद गुंडाळी. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देताच केळकरांचा पत्रकार परिषदेतनं काढता पाय. कोणताही डॉक्टर अनामत रक्कम भरायला सांगत नाही. डॉक्टर घैसास यांनी तसं का लिहून दिलं कल्पना नाही. तर धमक्या आणि तणाव सहन होत नसल्यानं घैसास यांनी राजीनामा दिल्याची केळकर यांची माहिती. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार. वेळेत उपचार मिळाले असते तर रुग्णाचे प्राण वाचले असते. राधाकृष्ण पवार समितीच्या अहवालावरनं रुपाली चाकणकरांची माहिती. प्रशांत कोरटकरच्या जामिनावरती 9 एप्रिलला कोर्ट निकाल देणार. कोरटकरचा कळंबा कारागृहातला मुक्काम वाढला. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा. मुंबई हायकोर्टाचे आदेश. कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाकडनं दिलासा कायम. कामराच्या याचिकेवरची सुनावणी 17 एप्रिलपर्यंत तहकूब. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार. सर्वाधिक तापमान शहापूरमध्ये तर अकोल्याचं तापमान 43 अंश सेल्सिअस. घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ. सिलेंडरच्या दरात उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरलाही दरवाढ लागू. सर्वसामान्यांना फटका. केंद्र सरकारकडनं पेट्रोल डिझेलवर 2 रुपये अतिरिक्त एक्साईज ड्युटी. पण सर्वसामान्यांसाठी पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे राहणार. पेट्रोलियम मंत्रालयाचा खुलासा.